माननीय अध्यक्ष मंडळी नमस्कार. माननीय जिल्हाध्यक्ष यादव साहेब, माझ्या जिल्ह्यातले दोन्ही जिल्ह्यातली मंडळी, खरं म्हणजे मी सतीश मोरेंना पण बोलायला येतील थोड्या वेळात ते. उद्या आहे 26 मे. 26 मे 2014ला माननीय मोदीजींनी शपथ घेतली होती. या गोष्टीला उद्या बरोबर 12 वर्ष पूर्ण होते. म्हणजे साधारणतः एक तप मोदीजींच्या राज्यारोहणाला भारतीय जनता पक्ष आणि NDAच्या सरकारला पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने मी आपल्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत काही गोष्टी शेअर करू इच्छितो. 26 मे ते 21 जून साधारणतः हा एक मास, एक महिना हा आम्ही तपपूर्ती मास म्हणून भारतीय जनता पक्ष संपूर्ण देशभर हा उत्साहाने साजरा करणार. आता ह्या संपूर्ण मासामध्ये विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील दोन्ही जिल्हाध्यक्ष आणि बाकी सगळे कोकणातील जिल्हाध्यक्ष त्यांच्या जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमाचं आयोजन करतील. त्या कार्यक्रमाच्या आयोजनाची रूपरेषा मी सांगतो, पण तत्पूर्वी या 12 वर्षातील जी काही 10 ठळक कामं आहेत जी तुमच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा माझा पहिला प्रयत्न करतो. 2014 ते 2026 अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 4थ्या क्रमांकावरती आणण्याचं मोठं काम मोदी सरकारने केलं. याची मी कॉपी तुम्हाला देणारच आहे, त्यामुळे ती प्रत्यक्ष फक्त ऐकायला हरकत नाही, लिहून घेण्याची गरज नाही. मी कॉपीज काढल्या आहेत, तुम्हाला देतो. 2014ला भारत ही 11वी अर्थव्यवस्था होती आणि 2025ला आपण $4 ट्रिलियन ओलांडून UK, फ्रान्स, जर्मनीला मागे टाकून 4थ्या क्रमांकावर गेलो. GDP 6-7% वर ठेवून ही जगातली 4थ्या क्रमांकावरची अर्थव्यवस्था नेण्यामध्ये मोदी सरकार यशस्वी झाले. क्रमांक 2, जो प्रश्न संविधानापासून आजपर्यंत सुटला नव्हता, 1950 पासून आजपर्यंत सुटला नव्हता, तो म्हणजे काश्मीरमध्ये असलेल्या 370 कलम जे नाईलाजाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अंतर्भूत करावं लागलं होतं, अनेकांची इच्छा नसताना. पंडित जवाहरलाल नेहरूजींच्या आग्रहाने ते 370 कलम म्हणजे एका देशातल्या एका राज्यात 2 पंतप्रधान, 2 झेंडे, 2 संविधान हे रद्द करण्याचं काम, म्हणजे 370 5 ऑगस्ट 2019ला 370 आणि 35 हे रद्द झालं. हे दुसऱ्या क्रमांकाचं काम. प्रभू रामचंद्राचं 22 जानेवारी 2024ला प्रभू रामचंद्रांचं यावलं पंतप्रधानांच्या हस्ते प्रभू रामचंद्राच्या मंदिराचं प्राणप्रतिष्ठा झाली. 500 वर्ष खितपत पडलेला प्रश्न मोदी साहेबांनी सोडवला. म्हणजे 370 कलम जवळजवळ 75-80 वर्ष खितपत पडलेला प्रश्न, प्रभू रामचंद्रांचा मंदिराचा पुनर्निर्माणाचा प्रश्न जवळजवळ 500 वर्ष सोडवण्याचं काम त्या ठिकाणी आमच्या मोदी सरकारने केलं. आपण डिजिटल इंडियाची जी क्रांती आहे ती आपण बघताच आहे. देशात जगातल्या फास्ट जर डिजिटल क्रांती कुठे झाली असेल तर ती हिंदुस्थानामुळे झाली आणि लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करण्याच्या योजनासुद्धा मोदी सरकारच्या या कार्यकाळात झाल्या. क्रमांक 5, स्वच्छ भारत मिशन जी घेतली त्यातनं जवळजवळ बघा 12 कोटी गावागावामध्ये शौचालय बांधण्याचं काम छोटं आहे पण त्याचं इम्पॅक्ट मोठं आहे.
म्हणजे 12 कोटी गावागावातनं सामान्य माणसांना आणि प्रामुख्याने महिला वर्गाला सन्मान देण्याचं काम, जे उघड्यावर शौचालयाला जातं ते सन्मानाचं काम त्या ठिकाणी केलं. 60 कोटी लोकांनी, मोस्टली महिला आणि गावातल्या मंडळींनी याचा लाभ घेतला. पायाभूत सुविधेमध्ये प्रामुख्याने हायवे, रस्ते, जो आता आपण मुंबई गोवा हायवे जरी आपला 10, 12, 14 वर्ष रखडला असला तरी आता तो 90% पूर्ण झाला. परंतु देशातले मला वाटते दर दिवशी 37 किलोमीटरचा हायवे बांधण्याचं रेकॉर्ड या मोदी सरकारच्या काळात झालेलं आहे. विमानतळांची जी संख्या होती ती 74 होती 2014पर्यंत, ती आता 157 विमानतळं, म्हणजे जवळजवळ दुप्पट विमानतळं या देशामध्ये गेल्या 12 वर्षात झाली. रेल्वे, वंदे भारत गाड्या, स्थानकांचा कायापालट, जवळजवळ 2300 अशा प्रकारच्या रेल्वेच्या व्यवस्था निर्माण केल्या. क्रमांक 7, एक देश एक कर. 1 जुलै 2017पासून जो GST लागू केला आहे, त्या GSTची कर प्रणाली सोपी करण्याचं काम केलं. आज GSTचं कलेक्शन जे आहे त्यामुळे भारत सरकारकडे फार मोठ्या प्रमाणातला कर माध्यमातला निधी जमा करण्याचं काम डिजिटलच्या माध्यमातून आणि त्या माध्यमातून केलं. क्रमांक 8, लोकांचं जे काय वैद्यकीय सुविधा आहेत त्यामध्ये आयुष्यमान भारत, जगातील सर्वात मोठी सरकारी आरोग्य यंत्रणा. आपण यापूर्वी अमेरिकेचं नाव घ्यायचो, आता 22 कोटीपेक्षा जास्त नागरिकांना 5 लाखापर्यंत मोफत उपचार देण्याचं काम केलं. कोविडचा तर काळ आपल्याला माहिती आहे. मोफत नुसती लस भारतातच मोफत दिली नाही तर जगातल्या अनेक देशांना मोफत लस देण्याचं काम केलं. क्रमांक 9, चंद्रयान यान जे आहे अंतराळात झेप घेण्याचं 23 ऑगस्ट 2023ला जवळजवळ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरती अशा प्रकारची जी मोहीम केली, म्हणजे या क्षेत्रातसुद्धा मोदी सरकारने काम केलं. नारी शक्तीला ताकद देण्यासाठी 3 तलाक रद्द करण्याचा, म्हणजे मुस्लिम महिलांनासुद्धा न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं. बेटी बचाव बेटी पढाव असेल, उज्ज्वला योजना असतील, अनेक मी सांगू शकेन, मेक इन इंडिया असेल, PM किसान असेल, या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने केल्या. मी एक 10-12 गोष्टी फक्त तुमच्यासमोर सांगितल्या, त्याची माहिती मी तुम्हाला त्या ठिकाणी देईन. परंतु गेले 12 वर्षामध्ये अनेक कामं ठळकपणे मोदी सरकार करण्यात यशस्वी झालं. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, जलवाहतूक, याच्यामध्ये फार मोठे रिफॉर्म्स त्या ठिकाणी केले. सामान्य माणसाचा, म्हणजे आमच्या सरकारचं अंतिम ध्येय आहे की सरकार हे एक साधन आहे आणि अंतिम माणसाचा त्याच्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत, गावातल्या शेवटच्या गरीब माणसापर्यंत अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य आणि रोजगार या 6 गोष्टी गावातल्या सामान्य माणसापर्यंत पोचवायचं हा निर्धार आम्ही त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे तपपूर्तीचा हा 12 वर्षाच्या तपपूर्तीचा कार्यक्रम आजच्या या आपल्या प्रेसच्या माध्यमातून मी माझ्या सगळ्या जिल्हाध्यक्षांना, कार्यमंडल अध्यक्षांना आणि ते बूथ अध्यक्षांपर्यंत आवाहन करणार आहे की विविध कार्यक्रमाने आपण उद्यापासून त्याला सुरुवात करायची आहे आणि जनतेपर्यंत पोचायचं आहे. या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोचवण्याचा आपण काम करायचं आहे. याच तुमच्या माध्यमातून मी त्या माझ्या यंत्रणेमध्ये, पक्षाच्या यंत्रणेला पण निर्देशित करतो आणि जनतेला पण आवाहन करतो, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण सहभागी व्हायला हरकत नाही. आता करायचे कुठले कार्यक्रम आहेत त्याच्या काय काय थोड्या एक झलकीत सांगतो. साधारणतः तुमच्या माध्यमातून जातील कार्यकर्ते. 5 तारखेला, म्हणजे जसं उद्यापासून कार्यक्रमांचे मेळावे सुरू होतील, बैठका सुरू होतील, नियोजन सुरू होईल. आपल्या आपल्या भागातले जे बेस्ट काम आपल्याकडे झालेलं आहे ते जनतेपर्यंत नेऊन पोचवायचं आहे. आणि ज्या समस्या अजून शिल्लक आहेत, म्हणजे आपण 12 वर्षात पोचलेलो आहे, काही समस्या सुटल्या असतील 10%, 20%, 30%, पण तो अजूनही अनेक समस्या सोडवण्याच्या बाकी राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण आता मोर्चा आंदोलन करणारे नेते नाही, तर आपण लोकांच्या समस्या सोडवणारे नेते आहोत. म्हणून या पुढच्या मासामध्ये अशा अनेक समस्या लोकांपर्यंत जाऊन, छोट्या असतील, मोठ्या असतील, मध्यम असतील, या समस्या गोळा करण्याचं कामसुद्धा या 1 महिन्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण करावं, असे संपूर्ण देशभर आमच्या पंतप्रधानांचे, आमच्या सगळ्या मुख्यमंत्र्यांचे आणि सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे निर्देश आहेत.
प्रमुख काही कार्यक्रम जे वरून दिले आहेत तेवढे फक्त मी वाचून दाखवतो. बाकी त्यांनी आपल्या माध्यमातून जे बेस्ट आपल्याकडे होतील ते महाराष्ट्रामध्ये करावं. 5 जूनला पर्यावरण दिन आहे. हा पर्यावरण दिन भारतीय जनता पक्ष अख्ख्या देशभर आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आपल्या मातेला, म्हणजे ही पृथ्वी माता जशी आहे, भारत माता तशी आहे, तशा आपल्या आईसाठी एक झाड आपण लावणार. एक झाड 5 जूनला माझे कार्यकर्ते, जनता आपल्या मातेच्या स्मरणार्थ, जर नसेल तर स्मरणार्थ, असेल तर आदरार्थ, की त्या दिवशी आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने एक झाड आपल्या भागामध्ये, आपल्या परसदारामध्ये लावावं. अशा प्रकारचं आपल्या संपूर्ण देशभर अभियान करतो आहे. आणि या दिवशी जेवढा आपला भूभाग पर्यावरणासाठी चांगला राहील, स्वच्छता मोहीम काय करता येतील का, अशा स्वच्छता मोहीम त्या ठिकाणी आखाव्यात असे निर्देश 5 जूनचे आहेत. 6 जूनला हिंदू साम्राज्य दिन आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्याभिषेकाचा दिन आहे. साम्राज्य या देशात हिंदवी साम्राज्य व्हावं ही श्रीची इच्छा आहे, परमेश्वराची इच्छा आहे. हे छत्रपतींनी या जगाला दाखवून दिलं. महाराज सिंहासनारूढ झाले. या देशाला सुद्धा राजा आहे आणि तो हिंदवी आहे, हिंदू धर्माचा राजा आहे, अधिष्ठाता आहे. देव, देश आणि धर्माचं रक्षण करणारं, रयतेचं रक्षण करणारा राजा आहे. या राजाची शपथ त्या दिवशी सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्यावी. आपल्या आपल्या भागामध्ये हिंदू साम्राज्य दिनाचे, शिवछत्रपतींच्या राज्याभिषेक दिनाचे कार्यक्रम आपल्या आपल्या भागात, कार्यालयात, मंडळात होऊन आपण रयतेचं राज्य चालवण्याची, जसं मोदीजी चालवत आहेत तशा प्रकारचं रयतेचं राज्य हे पुढचे 100-200 वर्ष या देशात राहावं. देव, देश, धर्म आणि रयत यांचं रक्षण करण्याची शपथ घ्यावी, असा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा. 7 जूनला अन्न सुरक्षा दिन आहे. 8 जूनला महासागर दिन आहे. मी फक्त वाचून दाखवतो, यांनी नोट घेतलेल्या आहेत, त्यांना त्या आणखीन आलेल्या आहेत. 14 जूनला रक्तदाता दिन आहे, नॅशनल फ्लॅग दिवस आहे. 19 जूनला वाचन दिन आहे, पुस्तक वाचन दिन आहे. आणि 21 जूनला योग दिनाने याचा समारोप करायचा आहे. अशा प्रकारचं तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि जनतेपर्यंत माझा हा तपपूर्तीचा आजच्या प्रेसचा मुख्य विषय आपण सगळे पत्रकार मंडळी मनपूर्वक आणि हृदयपूर्वक पोचवाल, अशी मला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. आणखीन 2-3 विषय सांगतो आणि मग आपण इतर काही गोष्टी असतील तर बोलू. मग अशी मी सांगितले समस्या, त्यामुळे त्याच्यामध्ये चिपळूणच्या समस्या पण इन्क्लूड आहेतच, रत्नागिरी जिल्ह्याच्या आहेतच. ज्या उरलेल्या समस्या सोडवणे हे आपलं काम आहे. आणि पुढच्या महिन्याभरात मी या माझ्या प्रामुख्याने रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यामधल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आमदार आपल्या दारी, तुमची समस्या आमची जबाबदारी, आमदार आपल्या दारी, तुमची समस्या आमची जबाबदारी, असं दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून प्रत्येक तालुका कार्यालयामध्ये महिन्यातून किमान 1-2 वेळा अशा प्रकारचं जनतेपर्यंत पोचण्याचं अभियान आम्ही या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून करणार आहोत. आणि या सगळ्या समस्या गोळा करणं आणि त्याच्यावर सोल्युशन काढणं आमचा असा निश्चय आहे. सतीशराव आणि सगळे पत्रकार मंडळी, की पुढच्या आज 12 वर्षाच्या तपापर्यंत आम्ही आलो. अनेक अडचणी आल्या, खडतर गोष्टी आल्या, मीडियामध्ये अनेक गोष्टी आल्या. मीडियामधनं काही लोकांनी या 12 वर्षाच्या आमच्या कार्यकाळ चांगल्या प्रकारे मोदीजी करत आहेत, महाशक्तीपर्यंत जात आहेत, हे विरोधी पक्षातल्या अनेक लोकांना पचन झालं नाही म्हणा, किंवा त्याचं हजम झालं नाही म्हणा. त्यामुळे देशातल्या तर जनता सोडा, म्हणजे देशातले विरोधक सोडा, पण आता काही विरोधक परदेशात जाऊनसुद्धा मीडियाच्या माध्यमातून अशा गोष्टी करतायत. मी त्यांना पण परमेश्वर चांगली बुद्धी देऊ असं सांगेन. कारण आपण मीडियावर बघताय ते काही कॉक्रोच जनता पार्टीने मी तो जो काही अभिजित दिपके मी त्याला पण परमेश्वर त्याला सुबुद्धी देईल. कारण त्याने ज्या पक्षाचं नाव ठेवलं त्या पक्षाच्या सुरुवातीला त्याने आमच्या पक्षाचं नाव भारतीय जनता पक्ष आहे. कदाचित त्याच्यावरती मीम्स करून त्याने ते नाव ठेवलं, पण त्याच्या हे बाळाच्या लक्षात आलं नाही की भारतीय जनता पक्षाला आम्ही भारतीय म्हणजे भारतीय आहोत, भारतातली जनता ह्या पार्टीत आहे असं लिहिलं आहे. आणि त्याच भारताला त्याने कॉक्रोचची उपमा दिलेली आहे. माझी त्याला पण विनंती आहे तुमच्या माध्यमातून, मी काही एवढा मोठा नाही त्याच्यापर्यंत पोचेन की मला माहीत नाही, पण चीफ जस्टिस ऑफ इंडियाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी चुकून याचा उल्लेख केला होता, पण नंतर त्यांनी त्याची माफी मागितली.
की मी हे जे विधान केलं आहे त्याच्याबद्दल मी माफी मागतो. माझी या मुलाला पण विनंती आहे की जे काही झालं आहे त्याच्याबद्दल तू त्याचं आंदोलन करावं, मीडियाच्या माध्यमातून यावं, विरोधी पक्षाचं काम करावं, याच्या मी मताच्या विरोधात नाही, त्याने ते जरूर करावं. परंतु या भारताला, या भारतीय जनतेला अशा प्रकारे एका चीफ जस्टिसने माफी मागितली असेल, याने पण माफी मागायला पाहिजे की माझ्या जनतेला मी अशा प्रकारे धुरळाची उपमा देणार नाही. आमचा देश अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला देशाचं स्वातंत्र्य मिळवून दिलं आहे. याच्यासाठी हजारो लोक शहीद झाले आहेत, हजारो लोक हुतात्मा झाले आहेत, हजारो लोक अजूनही सीमेवरती आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी तयार आहेत. अशा या माझ्या जनतेला, माझ्या सगळ्या सैनिकांना, या सगळ्या मंडळींना अशा प्रकारे या भारतीय जनतेला धुराळाची उपमा देणं चुकीचं आहे. त्यामुळे मी त्या बाळाला पण परमेश्वर सद्बुद्धी देवेल अशी प्रार्थना तुमच्या माध्यमातून करतो. आणि आणखीन एक मुद्दा माझ्या त्याच वेळेला संपवतो, कारण तो माझ्यापर्यंत आला, तुम्ही विचारायच्या कदाचित होईल. आपल्याला माहिती आहे की कालच्या झालेल्या नीटच्या एक्झाममध्ये काही मंडळींनी तो पेपर फुटीचा कार्यक्रम केला. माझं सरकार पूर्णपणे हे ज्याने कोणी हा अपराध केला आहे त्याच्या मागे आहेत. अनेक लोकांची धरपकड झालेली आहे, परंतु अशा प्रकारे होऊ नये याची काळजी माझं सरकार घेणार. आणि ज्याने कोणी केलं त्याला कडक शासन आमचं केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि सगळी सरकारं केल्याशिवाय राहणार नाही. या 3 गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवतो. एक शेवटची गोष्ट पोचवतो आणि मी थांबतो. आपल्याकडे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, अध्यक्षजी, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चिपळूणला, आता तुमच्या विषयावर येतो, एक सैनिक संकुल उभारणं असा एक हे तुमच्याकडे त्याच्या निधीची उपलब्धता होती. तुमच्याकडे सैनिक आपले एक्स मिलिटरी मॅन भरपूर आहेत, त्या संकुलाची गरज होती. आणि परवा राज्यपालांकडे काही दिवसापूर्वी बैठक झाली, कदाचित तुम्हाला विषय माहिती असेल, परंतु हा आपल्याच एका साताऱ्याला घेऊन जाण्याचा आपल्या एका मंत्री महोदयाने प्रयत्न केला. आम्ही ह्या जेव्हा मला विषय कळला तेव्हा मी माननीय राज्यपाल जे आहेत आपल्या महाराष्ट्राचे, त्यांच्या जिष्णुदेव वर्मा साहेब यांच्यापर्यंत मी पत्रव्यवहार केला आहे. माननीय मुख्यमंत्र्यांना मी पत्र लिहिलं आहे. आणि आपले जे चीफ आपले ॲडमिरल भागवत साहेब, हेमंत भागवत साहेब आपले जे, त्यांचं पण मी पत्र घेतलं आहे दोघांना. आणि मी लवकरच गव्हर्नर साहेबांना आम्ही भेटणार आहोत. आणि साताऱ्यामध्ये अशा प्रकारच्या ऑलरेडी संकुल आहे, व्हेरी नाईस आहे, पण आमचं चिपळूणचं तिकडे घेऊन जाऊ नका अशी मला वाटते तुमच्या सगळ्यांच्या वतीने आपण मागणी करणार आहोत. आणि आमचं चिपळूणचं शिष्टमंडळ दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आणि आमच्या पालकमंत्री आमच्यासोबत आले तर नक्कीच घेऊ. आणखीन इतर सगळ्या मंडळींच्या सोबत आम्ही जाऊ. आणि चिपळूणचा हा प्रामुख्याने विषय त्या ठिकाणी थांबेल अशी मला विश्वास आहे. मी माझी दोन्ही पत्र मी तुमच्याकडे देणार, माझ्या जिल्हाध्यक्षांकडे देतो, त्याच्या प्रतिपायतं तुम्ही यांना द्यायला हरकत नाही. या दुसऱ्या पण अर्थव्यवस्थेच्या आणि ज्या 12 सांगितली कामं त्याच्या पण प्रति यांच्याकडे देतो. आपले हे संपल्यानंतर घ्यायला सर हरकत नाही. माझं बोलणं संपलेलं आहे. आता आपल्याला काही नाही देतोच ना, बाकी काय विचारू शकतो. हे नॅशनल लेवलचे किंवा जे विषय तुम्ही मांडलेले आहेत मोदी सरकारमध्ये, आपण थोडंसं लोकल लेवलला काही महत्त्वाचे विषय फार अर्जन्सीमध्ये, पावसाळा पुढच्या महिन्यामध्ये येतोच आहे आणि दरवर्षी पुराची समस्या असते. जलसंपदा विभागाने जो दावा केला आहे 70 लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचा गेल्या 4 वर्षांमध्ये, तो दावा सपशित खोल आहे. तर या संदर्भात आपण याची सरकार मार्फत चौकशी लावाल का? भाग 2 असा आहे त्याच्यामध्ये की 2021 साली जेव्हा चिपळूण बचाव समिती आणि अन्य नागरिकांनी, हजारो नागरिकांनी आंदोलन केलं त्यावेळी बऱ्यापैकी यंत्रणा तिथे लागली होती, महाराष्ट्रातली सर्व यंत्रणा तिथे आणली होती. आत्ताच्या घडीला फक्त एका दुसरा तो डोझर किंवा तो या आणि पोकलेन 7-8 असे आहेत, ही यंत्रणा फार कमी आहे. याला लागूनच तुम्हाला सांगतोय की ब्लू लाईन रेड लाईनचा विषय सरकारने घोषणा केली आहे, पुनर्सर्वेक्षण समिती डिक्लेअर केलेली आहे. समितीमध्ये महाडची लोक आहेत, चिपळूणचं कोणच नाही आहे त्यामध्ये. तर आग्रहपूर्वक पुढच्या अधिवेशनच्या काळामध्ये किंवा त्यापूर्वी तुम्ही यामध्ये याचा समावेश करण्यासाठी. व्हेरी नाईस, खूप चांगला प्रश्न विचारला सतीशराव. तुमच्या माध्यमातून मी परत सगळ्या जनतेला, तुम्हाला, माझ्या नेत्यांना पण सांगतो, 22 जूनला अधिवेशन सुरू होईल. 2-3 आठवड्याचं अधिवेशन आहे. मी तुमच्या ह्या विषयाबद्दल अनेक लोकांकडून माहिती मी घेतली आहे. 2-3 आता ह्याच्या बैठका नक्कीच लागणार. अधिवेशनात प्रश्न तर मी परिषदेत मांडेन
आपले विधानसभेचे आपले आमदार इथले आहेत निकम साहेब, मी त्यांना पण आग्रह करणार आहे आणि ते पण करतील. इज अ व्हेरी नाईस मॅन, त्यामुळे ते पण करतील. पालकमंत्र्यांना पण आम्ही सांगू की तुम्ही विधानसभेमध्ये आणखीन या गोष्टी मांडा, कारण समस्या ही शेवटी जनतेची आहे आणि आम्ही महाविकास आपले महायुतीचे जे आम्ही सरकार आहे त्या सगळ्यांची जबाबदारी आमची पण आहे आणि सगळ्यांची. त्याच्यामध्ये कुठला आपपर भाव नाही, याने मांडू नये याने मांडावा असलं काही नाही. सगळ्यांनी मिळून युनॅनिमसली आम्ही चिपळूणसाठी एक आहोत. म्हणजे महाभारताच्या भाषेत सांगायचं तर वयम पंचाधिकम शतम, समस्या तिथे आहेत त्याच्या आम्ही 105 आहोत. मग आमच्यात हा तिकडे हा इकडे असलं काही नाही. त्यामुळे आम्ही सगळे मिळून करणार आहोत. महायुतीचे सगळे घटक पक्ष, सगळे पालकमंत्री, आमचे आमदार, माझे सगळे जिल्हाध्यक्ष याच्या मिळून करणार. लवकरच आम्ही फडणवीस साहेबांकडे बसायचं आमची तयारी आहे. अधिवेशनामध्ये याची माहिती घ्यावी अशी आहे. अधिकाऱ्यांशी आम्ही काही बैठका लावू, तुम्हाला पण काही लोकांना बोलू. पण प्रामुख्याने ठळक 2-3 गोष्टी मला अशा निर्देशास आल्या की ज्या मला वाटते तातडीने किंवा लाँग टर्ममध्ये करण्याची गरज आहे. जसं गाळ काढता तसं मी पण माननीय अध्यक्ष आणि इतर लोकांच्या याच्याबरोबर मी काही फिरलो मोदींच्या बरोबर, तर माझ्या असं लक्षात आलं की किमान हे पाणी बाहेर येऊ नये म्हणून जर नदीच्या बाजूने जर उंच भिंत ज्याला रिटेनिंग वॉल म्हणतो किंवा काही भाग बांधला आहे, पण मला वाटते हा पूर्ण बांधणं हे गरजेचं आहे. याच्यावर अनेक तुमचेच या भागातले तज्ज्ञ जे मंडळ आहे ती एकमतावर आले की अशा प्रकारची किमान एक रिटेनिंग वॉल करावी आणि मग गाळ काढत राहावा. मला वाटते ती प्रायोरिटी आहे. मी आजच काही अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत की त्याचं इस्टिमेशन इमिजिएट करून, माझी तुम्हाला पण सगळ्यांना विनंती आहे, नगरपालिकेचे नगरसेवक आणि मंडळी सगळे आहात, अध्यक्ष आहे, तुम्ही पण लवकर त्याच्यात ॲक्ट करा आणि अशा प्रकारचे इस्टिमेट तयार करून आपण लवकर सरकारला आणि या बजेट अधिवेशनमध्ये त्याच्यासाठी काही प्रोव्हिजन करता येईल का. एनडीआरएफची टीम आपण इथे कायमस्वरूपी तळ ठेवणार होतो, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश पण दिले होते. त्या संदर्भात सुद्धा थोडंसं सगळ्या गोष्टींचा म्हणजे हा चिपळूण हा आपला एक ज्वलंत विषय आहे. म्हणजे मगाच मी सांगितलं 12 वर्षात काय आम्ही ते केलं सोडा, आपल्याला पुढच्या 12 वर्षात कशा सगळ्या समस्या सोडवायच्या आहेत या विषयावर पण आम्ही आहोत. म्हणून मी सगळ्यांना, तुमची समस्या तर मोठीच आहे पण छोट्या समस्या पण गोळा करायचं 1 महिन्यातलं आव्हान आहे. विषय असा आहे की 1 मिनिट महत्त्वाचा विषय असा आहे दुसरा की हायवे झालाय गेले, त्याच्यावर जे वृक्ष लागवड करण्याची कॉन्ट्रॅक्ट पद्धत नेमलेली आहे, अजूनही वृक्ष लागवड होत नाहीये. जे काय नाटकं चाललेली आहेत, पुन्हा त्या हायवेवरची झाडं तोडलेली आहेत, ती कोणी तोडली, किती तोडली त्याचा काय आता पत्ता नाही. जी गरजेची नसली ती पण तोडली गेलेली आहे. जंगल तोडीचा विषय चिपळूणात प्रचंड आहे. याने तुम्ही हा विषय महत्वाचा आहे. तुम्ही या विषयावरती तोडणारे कोण आहे नाही सांगतो ना, का थांबत नाही. आपल्याच भागातले तुटली कुणी तोडली काका सांगतो पुढे ऐका हरकत काय नाही. आणखीन बिचारे बारीक व्हाल बोलून थोडा थंड सांगतो तुम्हाला ताकद देण्याचा प्रयत्न करतो. तुमच्याच माध्यमातून पर्यावरणातली काही मंडळी मला परवा भेटली. काय नाव, शाहनवाज रेड्डी साहेब, फार चांगली मंडळी आहे. त्यांनी पण बघा, माझी तुम्हाला पण विनंती आहे, समस्यांच्या सोबत उत्तर पण असतं. समस्या एका बाजूला आणि उत्तर आपल्याकडेच उत्तर असतात, आपण पण काही उत्तर सांगू. त्यांनी एक फार चांगल्या गोष्टी सूचित केलेल्या आहेत, या अधिवेशनात मी मांडणार आहे. म्हणजे झाड न तोडता, जर झाड तोडणं ते गेले कुठे ते काका, हा कोकणाचा प्रॉब्लेम आहे. हा प्रॉब्लेम आहे, समस्या मांडायची आणि कुठे आहे नंतर मग आम्ही शोधायचं त्यांना. गेले कुठे काका, बसा पाहिजे मायाबादला, ऐकून घ्या आणि याचा पाठपुरावा करा. माझी तुम्हाला पण विनंती आहे, तुम्ही पण हे अदृश्य असले तरी तुम्ही 4था स्तंभ आहात, तर पाठपुरावा काका करायला पाहिजे. आता त्यांनी काय पर्याय दिला आहे छान, की झाड तोडी ही उपजीविकेचं पण साधन आहे, आपल्याकडे आहे. अनेक पोराबाळांची लग्न करायला पण झाड तोडावं लागतं. 6 महिने पाऊस पडतो. मग त्यांनी असा एक उपाय सुचवला आहे, मी प्रयत्न करतो आहे मांडण्याचा उद्याच्या अधिवेशनामध्ये किंवा उद्या, की शेतकऱ्याला जेवढा फायदा झाड तोडीमुळे होतो एकरी, तो किती होतो, 5 वर्षातनं एकदा होतो. मग तो जर दिला, ती जर रिइम्बर्समेंट केली त्या झाडाच्या माध्यमातून सरकारच्या, तर तो झाड तोडायचं थांबेल का. हा त्याने एक चांगला उपाय सुचवला आहे. आता ह्याच्यातनं सरकारच्या तिजोरीवर किती बोजा येईल याचं कॅल्क्युलेशन सुरू आहे. मी DFO मॅडम तुमच्या ज्या आहेत इथल्या बसतात त्यांच्याशी बोललो आणि मी 3ही जिल्ह्यांचा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड याचं एकत्रित डाटा गोळा करण्याचं काम करतो आहे. सतीशराव, माझं म्हणणं असं आहे की ऐसी बात बोलो कोई न बोले झूठ और ऐसे जगह पे बैठो की कोई न बोले उठ. मला वाटतं माझं हे नेचर आहे, त्यामुळे याचा मी अभ्यास करतो.
तुम्ही आणखीन त्याच्यामध्ये तुम्ही मला स्टॅटिस्टिकली मदत करा. पण बाळानो पुढच्या 1-2 वर्ष, आता बाळानो म्हणतो रागव नका, हा माझं आता वय 60+ झालं आहे, त्यामुळे तुम्हाला सोडलं तर अनेक लोकांना बोलू शकतो. जे मोठे आहेत ते बाबानो, छोटे आहेत ते बाळानो, आहे ना. हा, कारण प्रेमाने आपलं संस्कारच गोड बोल, चांगलं बोलण्याचं ना, वाईट का. सर, महापुराला लागून एक प्रश्न आहे. गेल्या वेळेला मला सुटतील असेच बोला. नितेश राणे साहेब महापुरात मीच वाहून जाईल असं काय बोलू. नितेश राणे साहेब चिपळूणला आले असताना चिपळूणचे प्रांताधिकारी आणि बचाव समितीने मिळून त्यांना एक समस्या सांगितली होती. गोडरोडच्या वाशीची नदीच्या मुखावर फार मोठ्या प्रमाणामध्ये नदीमध्ये गाळ आहे आणि तो गाळ मेरिटाईमच्या माध्यमातून काढता येण्यासारखा आहे. 2 महिन्यामध्ये तो गाळ काढण्याची प्रक्रिया सुरू होईल असं त्यांनी गेल्या वर्षी सांगितलं होतं. आता मी फॉलोअपसाठीच मला वाटते सगळ्यासाठी मला पुन्हा आमदार केलेला असं मला वाटतं. आणि ह्याच्यात अरे असं नाही, पाठपुरावा करावा ह्याच्यासाठी. म्हणजे साहेब कसं आहे माहिती मंत्र्यांनी दिलेली आश्वासनं, सरकारने दिलेली आश्वासनं ही पूर्ती करून घेणं आणि माझं संघटन उभं करणं, एवढंच माझं काम. बाकी माझं काय काम. डॉक्टर साहेब, तुम्ही आता एक महिना जाऊन साजरा करताय एक तपपूर्तीचा. तपपूर्ती तुम्ही महामार्गाचा उल्लेख केला पूर्ण देशाचा. केला. तर या महिनाभरात मुंबई गोवा हायवे मार्गी लागण्याच्या मी प्रयत्न नाही नाही, मी सांगितलं ना, बघा आता मी पण याचा सफर आहे. मी कणकवलीतनं जेव्हा निघायचो मुंबईला 13-14 तास लागायचे. आता मी दररोज या महामार्गावर येतो जातो. तुमच्यामुळे तर माझ्या आता फेऱ्या वाढल्या, तुमच्यामुळे म्हणजे या साहेबांनी आम्हाला इकडे घेतल्यामुळे. आता मी 7 तासात जातो मुंबई. चांगली गोष्ट आहे. माझं काय म्हणणं आहे, पुढचा जो भाग येस आय डू ॲग्री. आता जे काही उरलं आहे बघा, कोविडमध्ये माझ्याकडे कुठलं 4 आण्याचं पद नव्हतं, तरीसुद्धा मी इथे येऊन बसत होतो. सतीशराव खरं आहे की कुठं आहे, या तुमच्या लोटे परशुरामचे देवस्थानचं कोविडमध्ये संपता देवस्थान पहिल्या दिवशी उघडलं, प्रमोद जठरने उघडायला. तिथून मी त्यांना गडकरी साहेबांशी संपर्क करून दिला. त्या जागेचे वाद होते ना कुळाचे आणि देवस्थानाचे, एम आर राईट. भागवत काका साक्षीदार आहेत, खाली आहेत, बसले आहेत. त्यांनाच घेऊन गेलो होतो. आणि देऊळ पहिल्या दिवशी सतीशराव उघडलंच तेवढ्यासाठी, नाही तर बंद होतं. त्यामुळे माझ्याकडे नव्हता तरी मी फॉलोअप करत होतो. आता तर या सगळ्या माझ्या परमेश्वराने पक्षाच्या कृपेने माझ्या आलं आहे, त्यामुळे मी फॉलोअप करणार. यू डोंट वरी. आता काल एक घटना घडली ते वाळवंटामध्ये. तुम्हाला कदाचित तुम्ही रात्री 12-12:30ला तुम्ही मला केलं, मी होतो तुमच्याबरोबर कनेक्ट. तर साहेब काय माहिती आहे का, थोडंसं अपघात होण्याची जी होत आहे ते रॅश ड्रायव्हिंग तर आहेच, परंतु रस्त्याची परिस्थिती आणि त्याला असलेल्या साईट्स बऱ्याच ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये बघत असाल येता जाता की गाड्या सुद्धा पार्किंग हायवेवरच करतात. तर थोडीशी तुम्ही एक सूचना मी करतोच, पण माझ्या सहकाऱ्यांना पण विनंती आहे, सतीशराव तुम्हाला पण आपल्या माध्यमातून पोलीस यंत्रणा, RTO यंत्रणा आहे ना, लोकल NGO, ॲम्ब्युलन्सेस, या सगळ्यांना तुम्ही पण करा. म्हणजे तुम्ही पण देवेंद्र फडणवीसच आहात, तुम्ही पण मोदी, तुम्ही आडनाव मोदी जरी आहेच, तुम्ही तर ऑलरेडी आडनावचेच मोदी आहेत, तुम्हाला कोण सांगणार. त्यामुळे तुम्ही सगळेच आपण सरकार आहोत बाबांनो, असं थोडं वागा. वागताच आहेत पण आणखीन वागा आणि आपण समस्या सोडवणारे होऊया. हेच मगाशी मी सांगितलं की आम्ही आता सोल्युशन देणारी मंडळी आहोत आणि नक्की देऊ. साहेब, 12 वर्ष झाली आपलं शासन आणि आपले नेते सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शासन चालवतोय. आपण म्हणतो सगळं चांगलं चाललेलं आहे. एकंदरीत बघायला गेलो तर आरोग्याच्या दृष्टीने गोळ्या औषधांच्या किमती वाढत चाललेल्या आहेत. ते वर्षाला न वाढता प्रत्येक महिन्याला वाढतात. पेट्रोल डिझेल तर महाग होत चालले. तुमच्याकडे जेनरिकचा हे नाही आहे? जेनरिकमध्ये स्वस्तात मिळतात बघा. मोदी साहेबांनीच त्याला इनिशिएट केला. नाही, ऐका ना, जनरिकमध्ये समजा एखादा हार्ट पेशंट असेल तर त्याला काही गोष्टी जनरिकच्या चालत नाही. बरोबर. किडनी पेशंट असेल त्याला ते चालत नाही. बरोबर. एकीकडे ते आहे, दुसरीकडे तेलाचं महागाई वाढत चाललेली आहे. तेलाचा पाऊस तेवढाच ठेवायचा आणि त्याची क्वांटिटी कमी करायची. एकंदरीत सर्वच आता महागाई वाढत चालली. याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझं असं म्हणणं आहे बघा, मी काय माझं मोठेपण सरकारचं सांगत नाही, पण जगातल्या अनेक देशामध्ये लॉकडाऊन होण्याची परिस्थिती आली. प्रचंड महागाई वाढलेली आहे. लोक 4-4 दिवसाचा आठवडा केला आहे. अनेक देशांचे कंबरडे मोडले. एवढं असूनसुद्धा आपला देश, मोदी साहेब आणि त्यांची सगळी मंडळी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाबा हे काय मॅनमेड आपण केलेलं संकट नाही, हे ओढवलेलं आहे ह्या इतर देशांच्या वादातनं. बरोबर आहे. म्हणजे आता या विषयात मी बोलू नये, पण पुन्हा सतीशराव ते पहिले काय म्हणतात, पहिल्या पानावर पुन्हा आणायला लावता. जर रिफायनरी झाली असती तर इथे लाखो सिलेंडर गॅसचे इथेच भरले गेले असते. 2 लाख पोरांना रोजगाराचा प्रश्न इथेच मिळाला असता. 2017ला आणला आपण.
मला सांगा, आम्ही रोजगारावर बोलायचं, सगळ्या गोष्टीवर बोलायचं, आणायचं, आणि कोणीतरी संघर्षासाठी उभा राहणार आणि तो कुठल्या तरी NGOच्या माध्यमातून पैसे घेणार आणि तो त्याच्या घरातली सिलेंडर भरणार. माझ्या 2 लाख पोरं रत्नागिरीतली, सिंधुदुर्गात 2100 गाव आहेत. माझा जीव तुटतोय की या 2100 गावातल्या 2 लाख पोरांना रोजगार मिळाला असता तर ते गावात टिकले असते, घरं 80% पुन्हा उघडली असती, गावातल्या शाळेत पोरं दिसली असती, मास्तर राहिले असते, तुमची इकॉनॉमी सुधार. मी इकॉनॉमिक्सचा स्टुडंट आहे बाळा, शाळेत गेलो नाही म्हणून आमदार नाही झालो आहे. याला कनेक्टेडच विषय आता ऐक ना, आता याला जर हे 6000 बाय प्रोडक्ट्स होते, 100 MSME चालल्या असता, 300 कोटी वेज बिल होतं महिन्याचं. माझं काय म्हणणं आहे, मी काय फार मोठा शाना नाही, माझं काय म्हणणं आहे, तुम्ही लोकांनी पण कधीतरी आत्मचिंतन, तुम्ही म्हणजे ज्याने आत्मचिंतन, आता कुठे गेले विनायक राऊत शोधा. आता कुठे आमचा तो बिचारा मित्र वालम, तू कुठल्या बिळात लपलाय? कुठे प्रकल्प आहेत? पर्यावरण प्रकल्प आणणार, आम्ही अमकं आणणार. काय केलं त्या वालमने शेवटी? माझा काही त्याच्यावर दोष नाही बाळा, त्याची जेवढी बुद्धी तेवढं त्याने केलं. माझं काही, मी कधीच कोणाला ब्लेम करत नाही. मी डिलीट बटन मारणारा सगळ्यात हुशार माणूस आहे की गेला सोडून द्या. पण ना त्या ह्यांचं विनायक राऊतांचं नुकसान झालं नाही साहेब, ना वालमचं नुकसान झालं, ना त्या आरामको कोण येणार होता त्याचं नुकसान झालं. त्याने एक पाकिस्तानमध्ये पण उघडली फॅक्टरी आणि एक आंध्राला पण उघडतो आहे ना दादा, त्याचं नुकसान झालं. ना रिलायन्सचं नुकसान झालं कारण त्याच्याकडे आरामकोचं इन्व्हेस्टमेंट आहे. नुकसान झालं माझ्या कोकणातल्या आणि सिंधुदुर्ग रत्नागिरीतल्या पोराबाळांचं आहे. आम्हा राईट? कोणाचंच नुकसान, कोणाच्या बापाचं काही गेलं नाही, आम्ही मात्र नुकसानी झालो. बरं, हे वारंवार का होतं? कुठला प्रकल्प आणावा? मग समुद्र मिळाला आहे. मी सतीशराव तुमच्या कार्यक्रमातच सांगितलं आहे की या कोकणाची जर विकासाची उंची कुठे लपली आहे ते समुद्राच्या खोलीत लपली आहे. समजा ना, ता म्हटल्यावर ताकबाद. आपण सगळ्यांनी कोणी माझ्या बाजूने उभे राहिले? काही लोक राहिलेत. माझं म्हणणं आहे की एखादा प्रकल्प असा कॅन्सल झाला आणि परत ती 10 वर्षांनी परत ते नवीन काहीतरी येतं, तोपर्यंत आपले हाल पोराबाळांच्या, एक पिढी निघून जाते बाळा. आणखीन 10 वर्षाने ह्याच्यातले आमच्यातले अर्धे गायब असेल, मी तर गायबच असेल, अनेक लोक गायब असतील वयाने. आता जी विषित पोरं आहेत ती, आता मला सांगा 2017ला 10 वर्ष झाली, आज जी 25-20 पोरं होती नोकरी लागणार साहेब, ती आज 40 झाली, गेलं ना नोकरीचं वय त्यांचं. अशी कितीतरी मुलं बाळ आहेत त्याची लग्नच होत नाहीत. जबाबदार कोण? 10 वर्ष विनायक राऊत साहेब, आम्हीच दिले निवडून. मी 200 सभा घेतल्या होत्या. सीट उद्धव ठाकरेंनी मला, आता पश्चाताप होतो तेव्हा मला, मी आता तिच्या पार्टीत जाणार नव्हतो, पण मला सांगत होते 14ला खासदार तू हो. मी नको, नाही म्हटलं, द्या ना, मी पार्टी सोडणार नाही. प्रत्यक्ष बोलून, घरी बोलून विनायक राऊतच घेऊन गेले ते, विचारत ना खोटं असेल तर. पण मी म्हटलं नको, आपली पार्टी सोडणं माझं काम नाही, तुम्ही व्हा. पण केलं काय? गोळाबेरीज काय? आज आम्ही 12 वर्षाचं सांगतो, मोदी साहेबांनी 12 वर्षात हे केलं, विनायक राऊतांनी सांगावं. मी त्यांच्यावर टीका नाही करत बाळवलं, मला कोणावर टीका करायची नाही, कारण आता आम्ही सत्तेत आहोत. पण काय म्हणतो आपण त्याला, काय म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ तो सोकावला ना. सोकावलेल्या काळाला जबाबदार कोण? विनायक राऊतांना एकदा मी विचारलं होतं, साहेब रिफायनरीला विरोध का? मला काय म्हणले होते, ते भैया येतील म्हणून. काय विज्ञानाचे विद्यार्थी आहे ते. साहेब, याला एक जोडून एक प्रश्न आहे. अणुऊर्जेचा प्रकल्प येतोय ना रत्नागिरी साईडला, मग त्याला आता भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. मी सांगितलं परवाच सांगितलं, दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री, मुख्यमंत्री साहेब आणि आम्हाला जे प्रमुख अध्यक्ष आहेत यांची लवकरच बैठक होईल. त्या बैठकीमध्ये या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेऊ आणि त्या समजून घेऊन कशा योग्य आहेत, अयोग्य आहेत, आमचे फीडबॅक त्यांना देऊ आणि त्याच्यातून जे काय होईल ते तुमच्यासमोर घेऊन येऊ. रिफायनरी बाबत पुनर्विचार होईल का गव्हर्नमेंट? तुमची इच्छा आहे, तुम्ही सांगा रिफायनरी पाहिजे आम्हाला. अरे कोणच बोलत नाही पाहिजे म्हणून, बोला ना जाहीर. आता कम्पॅरिझन करा, कुठला प्रोजेक्ट पाहिजे, हा पाहिजे का तो पाहिजे. थांबा, त्यांनी अंग धरला नाही. नागपूरला मोठी पंचतारांची MIDC होणार होती, तिथे रिफायनरी होणार होती. ठीक आहे. आणि काय एनीबडी? आपल्या वैयक्तिक पक्षाची भूमिका काय? तुम्ही ती कशावर सांगितली त्याच्यावरती अणुऊर्जा प्रकल्प. मी सांगतो ना, आता पक्षाचे प्रमुखांच्या बैठकी घ्यायला चाललोय ना आम्ही. एखादे करार करताना आपल्याला या संदर्भात कधी चर्चा वगैरे असं नाही, आता करार बघा, मुख्यमंत्री साहेब दररोज आमच्याशी सांगून थोडी करार करतात. ऐका ना, अहो करार केली अशा अनेक. आता रिफायनरीचा करार नाही झाला का? झाला. अरे त्याची ते कंपनी पण फॉर्म झाली.
साहेब, तुम्ही जे मगाशी म्हटलं की कोकणामधल्या मुलांना रोजगार वगैरे येतील, निर्माण होतील, त्यासाठी प्रकल्प पाहिजे. पण तुम्ही मागील 5 वर्षाचं जर बघितलं तर आंब्याचं उत्पादन एवढं कमी झालंय, जिथे जिथे MIDC आहे, या वर्षी सुद्धा आंब्याची घट झालेली आहे. पण त्याच्यावरती काय? बाळा खरं सांगू का, म्हणजे रागावू नका. आंबा, काजू, पर्यटन याच्यावर आहे ना इकॉनॉमी लिमिटेड आहे. तुम्ही जर इकॉनॉमिक्सचा माझी विनंती आहे, तुम्ही कधीतरी या सगळ्याचा अभ्यास करा. या छोटे छोटे आहेत, हे करायला पाहिजेत. आंब्यावरती अख्खा सिंधुदुर्ग रत्नागिरी सस्टेन नाही होऊ शकत. त्याच्यावर एक एक कुटुंब होईल त्या बागेचं. ते पण धोक्यात आलं आता का, निसर्गामुळे. ते पण धोक्यात आलं. म्हणजेच काय झालं, निसर्गावर अवलंबून असणारे जर उद्योगावर आपण अवलंबून राहिलो तर आपण अडचणीत येतो. जसं आज क्रूडवरती अवलंबून राहिलो, अख्खा जग अडचणीत आलं का नाही. मग आता आपण इलेक्ट्रिक बाईक, इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक गाडी, त्याच्यातनं त्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनमधनं निर्माण झालेली अणुऊर्जा आहे. किमान त्या जे क्रूड ऑइल आहे ते आता मिळणार नाही असं भविष्यात धरून चाला, तर पुढच्या 5-10 वर्षात कुठली एनर्जी आपल्याला फास्ट मिळेल. लोकांकडे किमान लाईट, पंखा याव त्याव तुम्हाला आवश्यक लागणाऱ्या गोष्टी कुठल्या राहतील, तर त्याच्यावरनं निर्माण झालेली अणुऊर्जा प्रकल्प. आता अणुऊर्जा प्रकल्प व्हायचा असेल तर समुद्र शेजारी लागतो. समुद्र शेजारी असलेलं कोकण, मला वाटते ह्या सगळ्याचा लॉजिकल जर आपण विचार केला तर त्याच्यातनं हे ट्रिटी झालेल्या आहेत. आता आम्ही सगळे मंडळी जे काय ह्या भागाचे नेते आहोत, जिल्हाध्यक्ष आहेत, पालकमंत्री आहेत, आमचे पालकमंत्री, इकडचे सगळे आम्ही बसणार आहोत. त्यांनी आम्हाला इन्व्हाइट केलं आहे, ते आता वेळ सांगतील. लक्ष्मी ऑर्गॅनिक बद्दल काय तुमची? हां, लक्ष्मी ऑर्गॅनिक केमिकल्स जे PFAS बद्दल जवळ 100 दिवसच्या वर नाही मी अजून माहिती नाही घेतली. हां, यांना आता मला सांगितलं या लोकांनी. पण मी शासन म्हणून आपली पण दादा मी परत सांगतो, पुढील महिनाभर दोन्ही जिल्हाध्यक्षांनी त्याच्या सगळ्या सहकार्यांना हीच काम दिले. समस्या गोळा करणं आणि पुढचे 5-10 वर्ष जे काय सोडवणं, एवढंच काम दिलेलं आहे. तपपूर्तीचं काम जे केलं ते केलं, राहिलं शोधून काढा, पुढच्या 10-12 वर्षात पूर्ण करून टाकू. कुंडली कवर दे. अरे धन्यवाद, थँक्यू, शुक्रिया, आभार.